आज संतांची भेट आणि संतांचे दोन वचन आपल्या कानात पडले आणि आज आपलं कथेला बसणं, आज आपली कथा श्रवण करणे म्हणजे हे कृतार्थ झालं. आणि महाराष्ट्राचा पण खूप खूप धन्यवाद करतो की त्यांच्या अमूल्य वेळमधून काही वेळ तुम्ही ह्या दाससाठी घालला आणि ह्या कथेमध्ये आले. तुमचा खूप खूप आभार, खूप खूप वंदन. कालच्या कथेमध्ये आपण भगवंताचं नामस्मरण चिंतन कालच्या कथेमध्ये श्रवण केलं होतं. भगवंताचा काल आपण प्राकट्य उत्सव केला आणि त्या नंद भवनमध्ये त्या हर जागेवर आनंद व्हायला लागला. कसा? सगळ्यांनी टाळी वाजवून भगवंताच्या जन्माचा आनंद घ्यायचा. हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, 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 जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की, जय कन्हैया लाल की, जय हो गोपाल की. हे नंद घर, हे नंद घर, हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. हाथ दिने घोड़ा दिने और दिने पालकी, और दिने पालकी, हाथ दिने घोड़ा दिने और दिने पालकी, दिने घोड़ा दिने और दिने पालकी. हे नंद के, हे नंद घर, हे नंद घर, हे नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद भयो जय कन्हैया, नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरानंद हरी. महाराज, आनंद भवनामध्ये आनंद झाला आणि आनंद झाला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया. ऐसे किसी सखी हो आप सभी है? अशा गौडनी ना होत्या तरी रुकेल सुखेल म्हाताऱ्या होत्या पण दणकट होत्या चांगल्या, चांगल्या जोऱ्यात. ए नंद घर आनंद भयो जय कन्हैया. महाराज 80 वर्षाचे नंद बाबा. किती? 80 वर्षाचे नंद बाबा. आणि 80 वर्षाच्या नंतर त्यांना प्राप्ती झाली पुत्र रत्नाची. आता तुम्ही विचार करा किती आनंद असेल त्या.
नगरीमध्ये महाराज आनंद आनंद आणि जहा ते सखी आली. आतापासून तुम्हाला ब्रजभाषा समज बनेल. ब्रजभाषा म्हणजे ब्रजची भाषा समज बनेल का? थोडं थोडं लक्ष देत. हे ब्रजची भाषा आहे, वृंदावनची भाषा आहे बरं का महाराज. सखी आई और सबन को कहने लगी, ये जी सुनो. सबन को लाख लाख ढेर सारी बधाइयां. दूसरी सखी पूछती क्यों? तो को पता नाही. म्हणजे काय है गो, म्हणजे काय झालं? नंद बाबा को लाला भयो हुए. सबरे के सबरे महाराज सबरी सखियन श्री यशोदा मैया के कक्ष में पहुंची और लाला को देखने लगी. और देखकर कैसे बधाइयां देती है सुनना. ओ जुग जुग जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. ओ जुग जुग जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. जुग जुग जियोरी यशोदा मैया तेरो ललना. जुग जुग जियोरी यशोदा मैया तेरो ललना. यशोदा तेरो ललना. तेरो ललना यशोदा तेरो ललना. जुग 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 जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. जुग जुग जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. जुग जुग जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. जुग जुग जियोरी यशोदा मैया तेरो ललना. जीवेरी यशोदा मैया तेरो ललना. जियोरी यशोदा मैया तेरो ललना. जुग जुग जियोरी यशोदा मैया तेरो ललना. बोलो यशोदा के लाला की जय हो. असे बधाई देऊ लागले महाराज. यशोदा मैया सबन को कहती है, ए सखियो मेरे लाला को नजर नहीं लगाओ. बेचारो थाड़ो है, छोटो है, नजर लग जाएगी. महाराज नंद भवन में आनंद ही आनंद है. जहां देखो आनंद ही आनंद है. 1 मास तक नंद भवन में आनंद ही चला. कितने? 1 मास तक. हिंदी समझ में नाही येत तुम्हाला? येते की नाही? मुंड्या नको आला, तोंडानं बोला. येते का? येते ना? बोलू मी हिंदी मध्ये. तेच म्हटलं. 1 मास तक के नंद भवन में आनंद ही आनंद रहा. महाराज त्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला, कृष्ण पक्षाच्या अष्टमीला, कृष्ण पक्ष की अष्टमी भय योग अनुकूल, रात्रि के 12 बजे, रात्री 12 वाजता कृष्ण पक्षाची अष्टमी, रोहिणी नक्षत्र. आता
मला एक गोष्ट सांगू का? महाराष्ट्राचं जे कॅलेंडर आहे ते चालते मागे, उत्तर प्रदेशचं जे कॅलेंडर आहे ते चालते पुढे, बरोबर की नाही? हा, मग तुमच्या आडली डेट ऑफ बर्थ वेगळी असेल मला माहीत नाही, हा ना. त्याच्यात लयच लोकांना असा प्रश्न पडला असेल की हे तर गलत आहे. बाकी माझ्या हिशोबाने हे भाद्रपद मासच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीच्या रात्रीच्या 12 वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये. आलं का लक्षात? हे आमच्या वृंदावनची जन्मतारीख आहे. तुमच्याकडे काय चालते मला माहीत नाही, है ना. तुम्ही दिवाळीला बी कृष्ण जन्म करू शकता, अख्खाजीले बी करू शकता. तुम्ही महाराष्ट्रवाले आहे, खास कर तर खिरोदावाले आहे, तुम्ही काहीही करा, है ना. तुम्ही अख्खाजीले कृष्ण जन्म करा की दिवाळीले करा की दसऱ्याले करा, खिरोदा वालों को सब माफ है, तुम कभी भी कृष्ण जन्म करो, पर हमारे वृंदावन में तो यही तारीख है ना. तर आता तुम्हाला माहित आहे का, नंदगरानंद भयो जय कन्हैया लाल की, याची दुसरी पंक्ती काय आहे? हे हाथी दिने घोडा दिने और दिने पालकी, हाथी दिने घोडा दिने और दिने पालकी. हे असं का म्हणता? याच्या मागचं कारण काय? काय कारण होतं त्याच्या मागचं? महाराज, पहिल्याच्या काळामध्ये हर एक, आता नंद बाबा काय होते? गोकुलचे काय होते? राजा, गोकुळाचे राजा. तुमच्या मराठी एक गवळण लय भारी आहे. कोणती? हो गवळण म्हणती, हो म्हणती गवळणीला, कृष्ण झाला यशोदेला. तुम्ही नको चालू व्हा, आपल्याला आज कथा घेणे जास्त. पहिले काय त्याच्या ताळ्या अशा चालू होत जातात. तर महाराज, पहिले काय होय, नंद बाबाचा एक कोणाचा मोबाईल असतो पण बी होता, सगळ्या मोठ्या काय पता. अरे नाही होत आहे, होणारच नाही तो असं. सगळ्या मोठ्या काय पता पण पड. करणार काय? तर काल जे श्रवण केलं की भगवंताचं प्राकट्य झालं, नंद भवन म्हणे आनंदच आनंद झाला. जे माया त्या कंसाच्या कारागृह मध्ये गेली होती, सकाळ झाली, कंसाला माहित पडलं की तुला भासा झाला नाही, ह्या बारीकन तुला भाशी झाली. अर्थात असं हे माझा काळ बनीन आठवा. कंस गेला त्या कारागृह मध्ये, उचलली त्या आदिमाया शक्तीला, आणि जसेच त्या आदिमाया शक्तीला उचलली आणि मारण्याचा प्रहार केला, शिलावर पटकण्याचा प्रहार केला, तसेच त्या आदिमाया शक्ती हातातून सुटली, वरे उभी राहिली. महाराज चतुर्भुज रूप धारण केला, हाती शंख चक्र आहे, त्रिशूल. हे कंस, तू मला काय मारशील? तुला मारणारा काळाला जन्म घेतला आहे आणि तुझी मृत्यू होणी हेत आहे. महाराज तडून ते लुप्त झाले. आता कंसच्या मनात विचार झाला, माझ्या काळानं जन्म घेतलाय, मग हे कोण होतं? म्हणण्याचा अर्थ कंस आता मनामनी खलबली व्हायला लागली, खूप वेदना व्हायला लागली. माझा आठवा काळ, कुठं जन्मला असेल? देवकी तर इथंच आहे, वसुदेव पण इथंच आहे. ते द्वारपालांना विचारतो, अरे सांग
रात्री कुठे गेला होता का? नाही नाही, कुठंच नाही राजा. मग कसं काय? मग भगवंत महाराज, भगवंताची लीला. कंस आता इकडे शोधायला लागला. सारे राज्य में खबर फैला दी गई कि इस रात्रि पर जिसके यहाँ पर जन्म हुआ है सभी बालकों को. इकडे महाराज गोकुल मध्ये भगवंताचा आनंद होतोय. हे हाती दिने, घोडा दिने और दिने पालखी. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. ध्यानपूर्वक काय का, आज तक हे कथा कोणच भागवताकारानं सांगली नसणार तुम्हाला, आज मी सांगतो याचा अर्थ काय. लक्ष देऊन ऐका कथेला. महाराज पहिले हर एक राजाचा, हर एक व्यक्तीचा पर्सनल मुनीम राहील. मुनीम मतलब एक पूजा करणारा है ना, तो फक्त त्याच्यासाठीच पूजा करेल. कोणासाठी? ज्याचा तो हे असला, ज्याच्या घरचा असला. नंद बाबाच्या घरी महाराज किती, नंद बाबाच्या घरचा जो होता, 80 वर्ष झाले नंद बाबाच्या आधी काही शुभ कार्य झालं नाही. का नाही झालं? काही बाळच नाही. मग त्याचंही, आणि त्यांचा एक नियम होता, ते फक्त काय करत, ज्याच्या घरचे असले त्याच्याच घरी जाऊन मागत. नंद बाबाच्या घरी काही शुभकामना होतीच ना, मग तो जाऊन मागीन काय. 80 वर्षाच्या नंतर नंद बाबाच्या घरी बाळ जन्मला. महाराज आनंद त्याला माहित पडलं. माहित पडलं महाराज. तसाच गेला, नंद बाबाला बधाई दिली. आणि बधाई दिल्याच्या नंतर नंद बाबा म्हणतात, अरे मान 80 वर्षाच्या नंतर आज आमच्या घरात बाळाची किलकारी गुंजली, माग काय मागणार. महाराज म्हणे माझ्या घरच्यांनी लय मोठी लिस्ट धडली आहे. असं आहे म्हणे. 80 वर्ष झाले रोखायला होते ना. मग 80 वर्ष झाले रोखायला होते, तर आता कसं, लिस्ट आहे म्हणे पूर्ण. हे मुनीम आई, ह्या जे म्हणतोय ते लिहून घे आणि याच्या घरी पोचाडून देतो. आणि ऐकून तर घ्या. यशोदा म्हणाला ऐकून तर घ्या. अरे नाही, आज सगळंच दान मध्ये देऊ. महाराज त्याने लिस्ट काढली. सगळ्यात पहिल्या लिस्ट म्हणे हाती. म्हणे माझ्या घरातल्या सगळ्यांना तुमच्याशी काही ना काही मागितलेलं आहे. म्हणे सांग काय मागितलंय. म्हणे जसंच मी तयारी करत होतो, मला तयारी करताना माझ्या मोठ्या भावाने पाहिलं. मोठ्या भावाने पाहिलं असं आहे? हो. मोठ्या भावाने पाहिल्याच्या नंतर त्याने विचारलं, का रे कुठं चालला. म्हणे नंद बाबाच्या आधी बाळ जन्मलाय, त्यांच्यासाठी बधाई घ्यायला चालला. असं आहे नंद बाबाच्या आधी. आता लक्ष देऊन कथाला ऐकजा. 80 वर्षाचे नंद बाबा, 120 वर्षाचा दान घेणारा ब्राह्मण. मग आणि त्या 120 वर्षाचा दान घेणाऱ्या ब्राह्मणाचा मोठा भाऊ किती, 130 वर्षाचा. असं आहे. बोले क्या मांगा उसने पता. बोले जैसे ही मैं घर से अंदर आने लगा, बाहर आने लगा, तैसे ही उसकी आवाज आई. कुठं चालला म्हणे. म्हणे नंद बाबाच्या डी. असं आहे. नंद बाबाला माझ्याकडून ढेर सारी बधाई देतो, लालाला खूप मोठा आशीर्वाद देतो. आणि आता जातोच आहे तर सांग त्या नंद बाबाला आता खूप शुभकामना आहे, भेट तर देणीच पडेल. ठीक आहे म्हणे, नक्की सांगतो. असं आहे. हो म्हणे. भगवंताला म्हणे आता काय पाहिजे तुला. म्हणे मला 108 गज हाती पाहिजे. काय पाहिजे? 108 गज हाती. म्हणे त्या बाबा इतल्या हातीले करीन काय. म्हणे नंद बाबा काय तेरा भाई इतने हाथी को करेगा क्या. म्हणे त्याची आवड आहे, हाती पाहिजे. मुनीम लिखो 108 गज हाती. अजून
म्हणजे डबल मी पुढे वाढला म्हणे. पुढे वाढल्याच्या नंतर माझा मधातला भाऊ दिखाला. त्याने विचारलं कुठे चालला म्हणलं नंद बाबाच्या इथं. म्हणे काय पाहिजे. त्यांनी सांगितलंय तेज दौडणारे रफ्तारवाले घोडे आणजो. हे मुनी लिहू घोडे. ठीक आहे. अजून आणि जसंच मग मी आता घराच्या बाहेर निघायला लागला. मग 220 वर्षाची म्हातारी आई आली गाडी टेकवत टेकवत. म्हणे कुठे चालला म्हणे नंद बाबाच्या आठी. म्हणे काय म्हणे बाळ झालंय. असं आहे म्हणे. मग एक काम कर नंद बाबाला बधाई दे माझ्याकडून आणि मग सांग की मी ना सोन्याचे दात सांगले म्हणे. अजून ए मुनी लिहू सोन्याचे दात. अजून म्हणे इथलं सोनं इथलं चांदी इथला हिरा इथला मोती एवढं धन पाहिजे की आमची 7 पिढ्या बसून खाये. इथलं मागलं नंद बाबाला. म्हणे बस लिख रे मुनी. आणि माझ्या घराच्या द्वारावर पोचला. आणि द्वारावर पोचल्याच्या नंतर चप्पल घालत होता. आणि घालत असताना माझी छोटीशी बालिका आली 50 वर्षाची. हा म्हणजे पहिचे लोक लय लंब आयुष्य जगत. द्वारावर आली आणि सांगू लागली ए बाबा कठे जा रहे है. नंद बाबा के घर जा रहे हो. का करने को जा रहे है बाबा. का भयो है लाला भयो है. तो अब नंद बाबा से कहना कि मुझे लेने के लिए पालकी भेजो. सोने के तार से बने हुए वस्त्र भेजो. सुंदर सुंदर आभूषण भेजो. और वो सब पहनकर पालकी में बैठकर मैं लाला को आशीर्वाद देने को जाऊंगी. अशी ते लहान बालिका म्हणते. बोले ठीक है लिखो. हे मुनीम लिखो. सोने से जड़ी तरह वस्त्र लिखो. पालकी लिखो और तत्काल उस बालिका को लेने के लिए भेजो. और कुछ नहीं. और कुछ नहीं. यशोदा मैया आली. काय रे म्हणजे तुझ्या घरात सगळ्यांनी मागितलं तुझ्या घरच्या बाईने काही नाही मागितलं. म्हणे हो ना पण जाऊ द्या. अरे सांग म्हणे काय मागितलं. म्हणे मैया जाऊ द्या ना. अरे सांग. म्हणे जा. घराच्या बाहेर निघाला. चप्पल घातली जाऊ लागला. घरच्या बाईचा आवाज आला हो थांबा इकडे या. म्हणे ह्या सर्वांनी जे जे मागितलं ना त्या नंद बाबाला नको मागजा. म्हणे का. म्हणे नंद बाबाच्या आधी आता बाळ झालेलं आहे. इथली मोठी बधाई वाटत आहे. तुमच्या आईनं 7 पिढ्या बसून खातीन तेवढं मागलाय. एवढं नको मागजा हो. एवढं मोठं कष्ट त्यांना नको दे जा. आता बाळ झालाय. 80 वर्षाच्या नंतर खुशी आली आहे ना आताशी त्यांना एवढं नको मागा. म्हणजे ठीक आहे माझ्या. मग यशोदा मैयाला सांगता माई मेरी माईने ऐसा कहा. आणि जसंच यशोदा मैयानं नंद बाबांना ऐकलं की एवढा मनातला भाव त्या आईचा की आमच्या प्रती नंद बाबाने सांगितलं हे मुनी जितनी भी सामग्री है एक काम कर सबको 10 गुना करके भेजो और इसके घर में धन संपत्ति की कभी कमी ना हो. असं महाराज त्याच्या घरी हे मोठ्याने पाठवलं. 10 पासून हे भजन झालं. काय हे हाती दिने घोडा दिने और दिने पालकी. हाती दिने घोडा दिने और दिने पालकी. नंद घरानंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. महाराज हर जागे खुशीचा माहोल होता. ओ आज जन्मे है कृष्ण कन्हैया गोकुल में बाजे बधैया. ओ आज जन्मी है रूप की सुधा
बरसाना में बाजत बधैया. महाराज पुढे कथा आहे ते